गुरु हा सगुण रूपात असतो आणि निर्गुणातही। आज स्वामींनी प्रथमच माझ्या घरी यायला नकार दिला। खरं तर दिव्यातलं तेल मी सांडू दिलं नव्हतं, पण त्या दरम्यान स्वामींचं नामस्मरण करणं मात्र राहून गेलं। पण काय करणार, सगळं लक्ष त्या तेलाकडेच लागून राहिलं होतं। स्वामींनी माझ्या घरी यावं यासाठीच तर तो प्रयत्न होता। स्वामींनी माझ्या घरी यायला हवं होतं। स्वामी डोळ्या, परीक्षेत अयशस्वी तू झालास, त्याला आम्ही जबाबदार कसं काय? काय रे, रागावलायस काय आमच्यावर? नाही नाही, तसं नाही स्वामी। आपण घरी यावं अशी माझी खूप इच्छा होती। मग येऊ की आम्ही तुझ्या घरी? एवढा खट्टू कशासाठी होतोस? खरंच स्वामी? डोळ्या, आम्ही तुझ्या घरी यावं ही तुझी इच्छा प्रामाणिक होती, तुझा भाव शुद्ध होता। आम्ही तुझ्या घरी येऊ, मात्र ही गोष्ट कुणालाही कळता कामा नये। नाही स्वामी, मी कुणाला कळू देणार नाही। धन्यवाद स्वामी। सुंदरे, हा स्वामी। तू अजून इथेच? तुला पंढरपूरला जायला सांगितलं होतं ना आम्ही? मग हो स्वामी, जाणारच होतो, माफ करा। काय झालं माहितीये का, माझ्या पायाचं दुखणं उफाळून आलं। मला ठाऊक आहे ना स्वामी, एवढं काम असतो इथं, चालून चालून पाय नुसते दुखून येतात आणि मग असं अचानक दुखणं उफाळून येतं। सुंदरे, खोटी कारण सबबी नकोय। पाय दुखतायत ना तुझे? स्वामी थांब, मी तुझ्यासाठी गाडीची व्यवस्था करतो। सावकाश गाडीने जा पंढरपुराला, तुला कसलीही तोशिष त्रास होणार नाही याची जबाबदारी आमची। चल निघ निघ। नाही हो स्वामी, स्वामी नका हो, मला इथून जायला सांगू। मला इथेच राहू दे स्वामी, मला इथेच राहायचंय। हेच माझं घर आहे, तुम्ही सगळेजण माझी कुटुंबीय आहात स्वामी, मला नका ना जायला सांगू। स्वामी अशी नजर लावून बसले होते या आषाढीच्या उत्सवाकडे, इथल्या आनंदात मला सहभागी होऊ द्या स्वामी। चुप, इथे राहायचंय ना तुला? राह मग। तू आपल्या मनासारखं झाल्याखेरीज गप्पा वाचणारी नाहीस। राह इथे, पण आता कामाला लाग जा। आत्ता लागते? आत्ता लाग। नमस्कार स्वामी। आजचा उत्सव अगदी उत्तमपणे पार पडला नाही? अगदी तृप्त आणि समाधानी वाटत। स्वामी देखील सगळ्या कार्यक्रमात समरस होऊन कार्यक्रमाचा आस्वाद घेत होते। फार फार बरं वाटतं। हो, अगदी योग्य वर्णन केलं बाळप्पा। काय गायलात तुम्ही। पण मी काय म्हणतो, अहो ते चोळप्पा कसे आले नाहीत? नाही म्हणजे स्वामींचे एवढे मोठे भक्त असून सुद्धा उत्सवाला नाहीत। मला देखील तोच विचार सतत। चोळप्पा दिवसभरी ते फिरकलेच नाही, कमाल आहे। अहो बाळप्पा फिरकणार कसा? साक्षात भगवंत भक्ताकडे आला होता, मग मी इथून काय करू? अहो स्वामी स्वतः माझ्या घरी आले होते, मग मी इथून काय करणार? अहो कोणाबद्दल बोलताय तुम्ही? कुणाबद्दल काय, स्वामींबद्दल बोलतोय। स्वामींची अगदी यथासांग पूजा करतात, किती आनंद मिळालाय म्हणून। अहो हे कसं शक्य आहे? म्हणजे काय, काही संशय आहे की काय? अहो आता येणार म्हणाले म्हणजे येणारच ते। स्वामींची सेवा करून किती आनंद झालाय म्हणून। अगदी उत्सवाच्या वेळी स्वामी आले आणि ती वेळ संपल्यानंतरच गेले। स्वामींनी अगदी माझी इच्छा पूर्ण केली। चोळप्पा, अहो कशाला उगाच मोठ्या मोठ्या बाता मारताय? स्वामी तुमच्याकडे असतीलच कसे?
तुम्ही सांगितलं त्यावेळेस तर स्वामी माझ्या घरी होते. तुम्ही मुद्दाम काहीतरी रचून सांगता. मला खोटं पाडता यावं म्हणून तुम्ही तिघांनी रचलेला डाव आहे. नाहीतरी स्वामी नेहमी माझ्या घरी येत हे तुमच्या मनात चलतच होतं ना. ती खोटं बोलताय तुम्ही. अहो स्वामी माझ्या घरी देखील आले होते. स्वामी माझ्या देखील घरी आले होते. स्वामी माझ्या घरी आले होते. स्वामी माझ्या देखील घरी आले होते. स्वामी माझ्या घरी पधारले होते. शांत व्हा, शांत व्हा. तुमचा काहीतरी गैरसमज होतो. म्हणजे एक तर तुम्ही असत्य बोलताय किंवा तुम्हाला भ्रम झालाय. अहो स्वामी आज दिवसभर इथे होते, इथे बसून होते. हे बघा स्वामी आज या संपूर्ण कार्यक्रमाचा आस्वाद घेत होते. अहो कसं शक्य आहे? नाही नाही, स्वामी माझ्या घरी आले होते, मी सांगतोय ना. अहो, भ्रम झाला असेल. स्वामी माझ्या घरी आले होते. काय कलकलाट लावलाय तुम्ही? तोंड बंद करा. अरे शिष्य म्हणवता ना आमचे स्वतःला, मग अजून तुमचं मडकं कच्च कसं? कधी कळणार तुम्हाला? निरर्थक गोष्टींवरून तंटा करतायत. अरे एकाच वेळी 5 ठिकाणी असणं आम्हाला अशक्य काय रे? कधी ओळखणार तुम्ही आम्हाला? आम्ही जसे तुम्हाला सगुण रूपात दिसतो तसेच आम्ही निर्गुण सुद्धा आहोत. पण आम्ही मानतो ती आमची आमच्या भक्ताशी असलेली बांधिलकी. भक्ताला आमची गरज भासेल, भक्त अनन्य भावानी आमचा धावा करेल, त्यावेळी आम्ही भक्ताच्या मदतीला तिथे तिथे धावून जाऊ. अरे तुम्हा भक्तांची इच्छा होती ना आम्ही तुमच्या घरी यावं, मग तुमचं मन मोडणं आम्हाला कसं शक्य होतं? येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी, हा कुठला नवीन खेळ सुरू केला? बाबासाहेब, हा खेळ नवीन नाही. हे जग निर्माण झालं तेव्हापासून आम्ही हा खेळ खेळतो. स्वामी चला हात धुवून घ्या बघू. एवढ्यात नाही. अहो संपली माती, हे बघा संपली. सुंदराबाई, अगं माती संपली तरी हा खेळ अनादी काळापासून सुरू झालेला आहे आणि अनंत काळ चालणार. माती संपली, माती संपली म्हणून खेळ थांबणार नाही. जुन्या झालेल्या बावल्या मोडणं आम्हाला भाग आहे. कोणाचा तरी मृत्यू होणं, त्याच वेळी कुणीतरी नवीन जीव जन्म सुद्धा घेणं. स्वामी, आलं लक्षात. म्हणजे हा ईश्वराचा घडवण्या मोडण्याचा खेळ सुरू येतात. शेवटी मनुष्य देह हा मातीचाच. एकातून चैतन्य निघून जातं आणि दुसऱ्यात प्रकट होतं. म्हणजे हा जीवन मरणाचा खेळ सुरू येतात. काय बाई बोलणं, मला तर काहीच समजत नाहीये. काय घडणं आणि काय मोडणं, कसलं ब्रह्मचैतन्य? सुंदर नाही कळणार तुला. स्वतःच्या फायद्या पलीकडे तुला काही दिसणार नाही, काही कळणार नाही. आणि तू काही कळण्याच्या भानगडीत सुद्धा पडू नको. असं का बोलता स्वामी? तुमच्या बोलण्याने माझाही फायदा होतो की? अहो तुमचा प्रत्येक शब्द माझ्यासाठी ब्रह्मवाक्य आहे असं कानात साठवून ठेवते स्वामी मी. म्हणजे ते ब्रह्मवाक्य पुन्हा लाथाडायलाही तू मोकळी. स्वामी, अशी कुठली गोष्ट मी तुमची मान्य केली नाही सांगा बघू.
सुंदरे, तू माझं कुठचं म्हणणं ऐकलंयस ते सांग बघू. त्या दिवशी तुला पंढरपूरला जा म्हणून सांगितलं होतं, गेलीस पंढरपूरला? त्या दिवशी तुम्हाला माझी गरज होती. काय आहे, एवढा मोठा उत्सव होता, केवढी कामं होती, देखरेख करायची होती मला एकटीला सगळं. स्वामी, तुमची कृपा झाली आणि माझ्या शेतातल्या इरीला पाणी लागले. आज सांच्याला तुम्ही माझ्या शेतावर जेव्हा यावं अशी लई इच्छा आहे. याल ना? येऊ की. तुझ्या नवीन विहिरीचं पाणी चाखायला आणि तुझ्या बायकोच्या हातचं जेवण जेवायला अवश्य येऊ. जी. बाबासाहेब, आज आमच्या बरोबर सुताराच्या घरी जेवायला तुम्ही सुद्धा यायचं. स्वामी, मी येऊ का तुमच्या सोबत? अगं, जेवायला तू न येऊन कसं चालेल? जिथे जेवण आहे तिथे सुंदराबाईंनी यायलाच हवं. ये, तू सुद्धा ये. कारभारने, ए कारभारने. अगं म्हणता म्हणता सारा दिस सराया आला. तू सूर्यदेव बघ आपल्या घरला निघाला. झाली नव समधी तयारी तुझी? अव कसली तयारी आणि कसलं काय? चूल थंडच आहे अजून. अगं पण का? एवढी लाकडाचं ढिगारा रचून ठेवलं, त्याचं काय? लाकड संपलं म्हणून तुझी बुनबुन नको म्हणून कालच्या पासून समधी तयारी करून ठेवली. आणि तसं बी सुताराच्या घरात लाकडाला काय तोटा, एवढी आहेत ना? अहो पण यातलं एक बी लाकूड कामाचं नाही. दुपारच्याला पाऊस पडला ना मग, तेव्हा समधी लाकडं गज भिजून गेली आहेत. म्हणजे निखारा ठेवून लाकूड पेटवायचं म्हणलं तर लाकूड पेटणं तर लांबच राहिलं, निखारा भिजून जातो या. म्हणजे तुझा स्वयंपाक झाला नाही अजून? नाही. अगं नाही काय नाही, स्वामींना जेवायला बोलवलंय मी. त्यांच्या बी वक्ताला ते येतील आणि तू आता सांगते नाही म्हणून. अहो पण आता माझ्यावर कसं काही कावताय? ती लाकडं वाली झाली, त्याला मी काय करणार? लाकड काय कर? ए सुतारा, स्वामी, आम्ही आलात. चल वाढा मला जेवायला. स्वयंपाक झाला ना? कोण भूक लागून राहिली आहे? हो स्वामी, जेवण होतं या, थोडा वेळ लागेल. म्हणजे अजून जेवण तयार नाही? अहो स्वामी भुकेने कासावीस झाले. एक तर सकाळी त्या मातीच्या खेळाच्या नादात त्यांचं सकाळचं जेवणही राहून गेलेलं आहे. सुंदरे, पुरे. बाबासाहेब, यांचा स्वयंपाक होईस्तोवर आपण त्या झाडाखालची बसूया. चला सावली. चल सुंदरे. हा हो हो. बघतस, स्वामी आले सुधी आणि तुझं लाकूड चुलीत बी गेलं नाही अजून. कसं व्हायचं आता? चल बेगी बेगी बघूया लाकडं पेटतात का. स्वामी, मला काय यांची लक्षणं ठीक दिसत नाही. सुंदरे, तुला कधी काही ठीक दिसलंय का? हे बघा, माझी नजर धोका खायची नाही, तरी गडबड नक्कीच आहे. बघितलं नाही आपण सगळे गेल्यानंतर कशी दोघं गोरी मोरी झाली ती. अगं, विशेषतः दुसऱ्याचे दोष हुडकून काढण्यात तू वाकबगार आहेस. हे बघा बाई, आता माझ्या नजरेला जे दिसतं ते मी बोलते. आपल्याला जेवणासाठी बोलवलं, पण जेवण दिलं का अजून? मला वाटतं आज दिवसभर उपाशी राहावं लागणार आहे. सुंदरे, अगं सदैव खाण्याचा विचार तुझ्या मनात, फक्त स्वतःचा स्वार्थ बघते. अगं पण दुसऱ्याची सुद्धा काही अडचण असू शकते. माझ्या बरोबर आल्याचा पश्चाताप होत असेल आता तुला. जेवायला मिळणार नाही म्हणून काळजी करू नकोस, तुला जेवण मिळेल. माझ्या भक्ताची प्रामाणिक इच्छा आहे मला जेवू घालायची. अहो पाहिलं ना मग, चूल फुकून फुकून जीव जायची वेळ आली. पर या लाकडातून आग नाही, नुसता धूरच धूर येतो या.
तुम्ही स्वामीजींना जाऊन सांगा ना. अगं काहीतरी काय बोलतेस? स्वामीला सांगायचं? वय. कोणत्या तोंडाने सांगणार आणि काय सांगणार? माझा तर धीरच होत नाही बघ. भगवंता, अरे झाला का तुझा स्वयंपाक? वाढ वाढ लवकर. अरे इथे कोण भूक लागून राहिली आहे? स्वामी होते जेवण होतंय हा जरा. हे रे काय? आता नुसतंच दूर दिसतोय, अन्न काही शिजलेलं दिसतच नाहीये. स्वामी ती चूल पेटता पेटना बघा. दुपारच्याला पाऊस झाला ना, समजी लाकडं वली झाली. बघा ना, म्हणजे आम्ही कोळसा आणलेला आहे, पण त्याचा मी खरं पेटवून लाकडावर ठेवला तरी लाकूड दादच देत नाही बघा. नुसतं धूरच येतोय त्यातलं. या धुळानी तुमच्या डोळ्यातून पाणी काढलंय. ठीक आहे, मी बघतो. ते मडका आणि इकडे. पण त्यात तर पाणी आहे स्वामी. असू देत, तुला सांगितलं तेवढं कर. शुम्मासारखा उभा काय राहिला? आण ते मडका इकडे. वय आणतो. हो बाई, स्वामी म्हणजे आता पाणी पिऊन पोट भरायचं का? स्वामींना अगदी गाढ झोप लागलेली दिसते. हीच वेळ आहे प्रश्न विचारायची. काय हो बाबासाहेब, हं? एक प्रश्न विचारू का तुम्हाला? प्रश्न आपण स्वामी उठल्यानंतरच बोलूया. स्वामींच्या अपरोक्षच मला काही प्रश्न विचारायचे आहेत तुम्हाला. मला सांगा, तुमचं वार्षिक उत्पन्न किती हो? हो काय सुंदराबाई, कमवतो आपलं पोटापुरतं मी. काय बोलता राव? अहो, एकाच माणसाचं काय 25 माणसाचं पोट भरू शकेल इतकी मिळकत आहे तुमची. मग दान धर्माच्या बाबतीत एवढे मागे का हो? म्हणजे नेमकं म्हणायचं काय तुम्हाला? मला असं म्हणायचं आहे की हे जे साधू संत पुरुष असतात, यांना पैसा अडका, जमीन जुमला, धन दौलत त्यात काही रस नाही. पण यांचे जे सेवेकरी असतात, भक्त मंडळी असतात, ही बिचारी साधी माणसं असतात हो. त्यांच्या काही इच्छा असतात, आकांक्षा असतात आणि त्या पूर्ण करायला त्यांना पैसा हवा, तो त्यांच्याकडे नसतो. तेव्हा तुमच्यासारख्यांनी जर या भक्त मंडळींना असं मदत केली तर त्याच्यासारखं पुण्य नाही. बघा बरं, माझं ऐकून घ्या. तेव्हा मला अशी तुम्हाला विनंती करावीशी वाटते की माझ्यासारख्या गरीब बाईला जर तुम्ही मदत केली तर खूप पुण्य मिळेल हो बाबासाहेब तुम्हाला. वा सुंदराबाई, आम्हाला पुण्य मिळावं म्हणून तुम्ही केवढी कळकळ करताय. हो खरंय, अगदी खरंय. हा, पण नंतर विचार करून सांग. चांगल्या गोष्टीला नंतर कशाला? अरे काय झालं? याला सापाने दंश केलं. अरे घ्या, याला घ्या, स्वामींकडे घेऊन चला पटकन. चला चला, आणा आणा, घ्या त्याला लवकर इकडं, लवकर आणा, आणा आणा. झोपवा इथं. स्वामी, स्वामी उठा. अहो रावणाला सापाने चावलंय. स्वामी, स्वामी उठा. ओ काय करताय, काय करताय? हो सुंदराबाई, दिसत नाही का तुम्हाला?
रावणाला सापाने चावलंय. अहो अहो या पादुका त्याच्या डोक्याला लावाव्यात. स्वामीच्या पवित्र स्पर्शानं पावन झालेल्या या पादुका त्याच्या डोक्यावर ठेवतोय. स्वामीच नक्की काय ते करू शकतील. आणि काय मिळणार आहे हा? त्यात आपला काय फायदा आहे? हे बघा, ज्या गोष्टीत आपला फायदा नसेल ती गोष्ट करू नये माणसाने. स्वामींचा आशीर्वाद म्हणजे काय खिरापत वाटली का हो तुम्हाला? हा, फुक्कट अशी वाटायला? त्यांच्या डोक्यावर जर या पादुका ठेवायच्या असतील तर त्यांच्याकडनं रोख रक्कम वसूल करा पहिले. अहो वेळ काय आणि तुम्ही बोलताय काय? अहो तुम्हाला हवे तेवढे पैसे मी नंतर देतो, पण आधी मला त्याचे प्राण वाचवलं पाहिजे. अहो वेळ कुठली आणि काय बोलताय तुम्ही? तुम्ही काय करतोय? कोणी दिला तुला हा अधिकार? स्वामी स्वामी रावणाला सापाने चावलं होतं म्हणून तुमच्या पादुका त्याच्या डोक्याला लावल्या. त्याला वाचवायचं होतं. त्याचा जीव वाचवायचा आहे तुला. ठीक आहे, जा त्याच्या कानात त्याच्या नावाने हाका मार. जा हो, कानात हाक मार त्याला. रावण रावण अरे घसा बसला काय तुझा? गळ्यात काय अडकलंय? मोठ्याने मार दोन्ही कानात हाका. हो 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 हो. रावण हे रावण रावण हे रावण रावण हे रावण हे रावण रावण हे रावण रावण. श्री स्वामी समर्थ महाराज की श्री स्वामी समर्थ महाराज की. बाबासाहेब, अरे जीवन मरणाला इतकं अवास्तव महत्व का देता तुम्ही? अरे तू मोठ्या विश्वासाने आमच्या पादुका त्याच्या मस्तकाला लावल्यास, त्यामुळे त्याचे प्राण वाचवणं आम्हाला भाग पडलं. अरे असं जर आम्ही केलं नसतं तर आम्ही तुझ्या विश्वासाला जागलो नाहीत असं झालं. अरे आज जर हा मृत्युमुखातून बाहेर पडला नसता तर तू बदनाम झाला असता, आणि आमच्या रक्ताची बदनामी ही आमचीही बदनामी. पण त्याकरता आम्हाला निसर्ग नियमात दखल घ्यावी लागली. आज या रावणाचा मृत्यू अटळ होता, तुझ्यामुळे तो वाचला. अरे तुमच्यासारखे भक्त आमच्यावर अढळ असा विश्वास दाखवतात. तुम्हाला वाटतं की आमचा धावा केला की तुमच्यावरचं गंडांतर टळेल. अरे पण जो जाणार आहे त्याला जाऊ देणं उचित असतं. पण मग तुम्ही आम्हाला वेठीला धरता आणि हे असं आतताई कृत्य करून बस. अरे मनुष्य जन्माला आला की त्याची जायची ही वेळ निश्चित असते. जर तसं झालं नाही तर हे निसर्ग चक्र चालणारच नाही. तेव्हा तुम्ही भक्तांनीही तारतम्याने वागावं अशी आमची अपेक्षा आहे. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. गणपत, पायाला हात लावू नकोस आमच्या. बाहेर मत छू. चल चल, अजिबात नमस्कार नको करू. चालायला लागितो. स्वामी स्वामी कशाला हवाय तुला स्वामी? जा जा, त्यांचे पाय धरून आत्ता आलास ना, त्याच्याकडे जा जा. तुझं थोबाड बघायची इच्छा नाहीये माझी. काय झालं स्वामी? आपण चिडलात का एवढे? त्यांचा नमस्कारही स्वीकारला नाहीत आपण. चोळ्या, अरे नमस्कार कोणाला करावा हे सुद्धा यांना कळत नाही. नुसते बाह्यात्कारी स्वरूपावर बोलतात.
कोणी साधूच्या वेशात दिसला की हे त्याचे पाय धरायला मेंढरासारखे धावतात. अरे पण आपण कुणासमोर नतमस्तक होतोय, कुणाला बसतोय याची साधी ओळख यांना करता येत नाही. संत पुरुष कुणाला म्हणावं हे ओळखता येत नाही. 100तले 90 लोक हे असे. आलायच कलियुग आहे. खऱ्या साधूपेक्षा खोट्या साधूचाच बोलबाला अधिक. काय ग, कशी आहे आताची तब्येत? नाही हो, काहीच सुधारणा नाहीये. उलट बिघडतच चालली आहे तब्येत. ताप बघा ना किती वाढलाय. पण आता ह्याला बरं वाटेल. कशावरून? तुम्ही स्वामींकडे गेला होतात ना, त्यांनी काहीतरी इलाज सांगितला असेलच, काहीतरी औषधही दिलं असेल. ते औषध ह्याला दिलं की त्याला बरं वाटेल. ही आशा सोड आता. अगं स्वामींनी मला हाकलून लावलं. काय? विनाकारण. आम्ही स्वामींना नमस्कार करायला वाकलो तर अचानक खवळले माझ्यावर. मग काय, आलो निघून तिथून. अहो अहो तुम्ही निघून का आलात तिथून? तुम्हाला माहितीये स्वामींशिवाय आपल्या बाळाला कुणीच बरं करू शकत नाही. पण इतके वैद्य हकीम केले, कुणाच्याही इलाजाने बरं वाटलेलं नाहीये. बघताय ना तुम्ही. मी थोडा वेळ थांबायला हवं होतं तिथे. कोण वाचवणार आहे माझ्या बाळाला? आहे एक बुवा, बुवा? ते वाचवतील. कोण बुवा? कृष्ण स्वामी महाराज की, 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 कृष्ण स्वामी महाराज की. महाराज, आपण आमच्या गावात आलात, आम्ही धन्य झालो. पण आपणास एक विनंती आहे की आपण आमच्या गावातील महाराजांना स्वामी समर्थांना एक भेट द्यावी. आपणास नक्कीच आनंद होईल. अरे कोण हा स्वामी समर्थ? मी कुठल्या स्वामी बिबीला ओळखत नाही. अरे सूर्य कधी काजव्याची दखल घेतो का? आणि स्वामी, या जगात फक्त आम्ही महान आहोत आणि आम्ही तुमच्या स्वामींना भेटायला यायचं? अरे गरज असेल तर त्यांनीच आम्हाला भेटायला यावं. या गावामध्ये एकच महाराज आहे, ते म्हणजे मी. काय रे, गावातली काय खबरबात? तेच सांगायला आलायस ना? स्वामी, गावात एक कृष्णा स्वामी बुवा आलाय. अहो, तो अभंगात फिरतोय आणि त्याने लोकांवर अशी काय छबी पाडली आहे की लोक त्याला संत मानू लागलेत आणि त्यांच्या आहारी जाऊ लागलेत. हेच ते 100तले 90 लोक. डोळ्या, म्हंटल होतं ना मी तुला. अहो, हे प्रकरण एवढ्यावरच थांबलेलं नाहीये. आता तर तो तुमची निंदा सुद्धा करायला लागलाय. म्हणाला की मी कुठल्या स्वामीला ओळखत नाही म्हणून. स्वामी, आता तुम्हीच त्यांना उत्तर द्या आणि त्यांना असा धडा शिकवा की तो ह्या जन्मात काही पुढची 7 जन्म विसरणार नाही तुम्हाला. अरे त्याला बोलायचं ते बोलू देत. बोलणाऱ्याचं तोंड धरता येतं का? आपण आपल्या कृतींनी त्याला त्याची जागा दाखवून द्यायची. कृष्णाचा अवतार. चला बघायलाच हवा हा नवा कृष्ण अवतार. बघा ना, याचा आजार तर विकोपाला गेलाय. काहीतरी करा ना. तुम्ही हवं तर परत स्वामींकडे जा.
त्यांना हात जोडून विनंती करा की स्वामी आमच्या बाळाला या आजारातून वाचवा म्हणून. अगं स्वामींकडे कशाला? अगं बुवाने अंगारा दिलाय आपला मुलगा बरा होईल म्हणून. मग नक्की बरा होईल तो, माझा विश्वास आहे. थोडा धीर धर. आणखी किती धीर धरू मी? हा, बघा ना काय अवस्था झाली आहे याची. मला तरी नाही भगवत आहे. तुम्हाला कसं बघवतंय का तुम्ही डोळ्यावरून कातड पांघरून घेतलंय? शांत व्हा वहिनी, रडून काय होणार आहे? मी जाऊन वैद्याला घेऊन येतो. नको, त्याची काही गरज नाही. अंगारा लावलाय ना त्याला, मग फरक पडेल. हवं असल्यास मी बुवांकडे जाऊन येतो एकदा, तेच माझ्या मुलाला बरं करतील. म्हणजे तुम्हाला हवं तेच करणार आहात ना तुम्ही? चालेल, करा. पण जे काही करायचं असेल ते लवकर करा. मी हात जोडते तुमच्या पुढे. आता आणखीन वेळ नका घालवू. आमच्यासारख्या साधू संतांना जितकं दान द्याल तितकंच ते तुमच्या हिताचं आहे. तुम्ही 1 पैसा द्या तर कित्येक पटीनं अधिक परत तो मिळवाल. एकाचे 5 कमवाल. काय राधे, बरोबर बोलतोय ना आम्ही? होय स्वामी, ही लोक ही पारखी दिसतात. ते तुमचं वचन कधीही टाळणार नाही. अरे काय करताय तुम्ही? कशाला या गोसाव्याचं दर्शन घेताय? अरे याच्याकडून तुम्हाला काहीही मिळणार नाही. स्वतः बघा कसा उघडा नागडा फिरतो ते. तुम्ही माझ्या पाया पडा. अरे हा कोण आहे माझ्या समोर?